बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज जालना इथं मोर्चा निघाला होता। त्यामध्ये सुरेश धस हे गैरहजर होते। आमदार धस यांच्या सहभागावर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी काही आक्षेप घेतले आहेत, त्यातून ते सहभागी होणार नाहीत अशी माहिती मिळते आहे। जालना इथं मोर्चा आज संपन्न झाला। त्यात मराठा समाजासाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील सहभागी झाले होते। जालना इथं मराठा समाजाकडून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाच्या निषेधासाठी त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवण्यासाठी जनआक्रोश मोर्चा काढला गेला। या मोर्चात भाजप आमदार सुरेश धस सहभागी झाले नाहीत। या मोर्चासंदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी काही अटी घातलेल्या आहेत आणि त्यामुळेच आमदार धस या मोर्चात सहभागी झाले नाहीत अशी माहिती मिळते आहे। मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जनआक्रोश मोर्चामध्ये राजकीय टीका करू नये, कुणाच्या जातीविरोधात बोलू नये, एखाद्याला टार्गेट करू नये, समाजाला टार्गेट करू नये, आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यावर बोलावे अशा सूचना केल्या आहेत। त्यासोबतच फरार आरोपींना अटक व्हावी याची मागणी करावी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या न्यायासाठी लढावे, कुटुंबियांना आर्थिक मदतीसाठी 1 कोटी रुपयांची मागणी लावून धरावी अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत। तसेच कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीत समावेश करून घेण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे। हा मोर्चा म्हणजे एक शोकसभा आहे। इथं टाळ्या आणि शिट्ट्या नको आहेत, न्याय हवा आहे आणि त्यासाठी हा मोर्चा आहे असं मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय आणि त्यामुळे सुरेश धस आजच्या जालन्यातील मोर्चाला गैरहजर राहिलेले आहेत। मराठा क्रांती मोर्चाच्या या नियमामुळे भाजप आमदार सुरेश धस जालना इथल्या मोर्चात सहभागी झाले नाहीत असं सांगितलं जातंय। तसंच भाजपचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आमदार धस यांना या प्रकरणात राजकारण नको अशी वारंवार कानटोचणी केलेली आहे अशी देखील माहिती मिळते। त्यासोबतच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकार गांभीर्यानं लक्ष ठेवून आहे। आरोपींना शिक्षा होईपर्यंत काय निर्णय घ्यायचे ते सरकार घेईल, इथं राजकारण नको, वेगवेगळ्या विधानांमुळे गंभीर मुद्द्याला वेगळं वळण लागतं असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळं आता संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून सुरेश धस हे लांब जाण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यानंतर आता सुरेश धस यांनी आपला मोर्चा पंकजा मुंडे यांच्याकडे वळवला होता आणि त्यामुळेच सुरेश धस यांची कानटोचणी करण्यात आली आहे का अशी देखील चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।